नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आज 21 मार्च. काल 20 मार्च 1927ला बरोबर 100 वर्षांपूर्वी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला आणि त्याची आता ही शताब्दी आहे. आणि त्या निमित्तानं जे मुद्दे समोर येत आहेत, जो तेव्हाचा मुद्दा उपस्थित होता पाण्याच्या बाबतीमध्ये की दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी दिलं जायचं नाही आणि त्याच्यामुळे जी अवहेलना त्यांना सगळी सहन करावी लागली, त्याच्या विरुद्धचा तो सत्याग्रह होता. चवदार तळ्याचं पाणी पेटलं असं जे म्हणतात तेव्हापासूनची गोष्ट. पण आता जो मुद्दा उपस्थित होतोय तो असा केवळ कुठल्या जातीपुरता मर्यादित नाही. बाबासाहेबांनी जी ही दिशा दाखवून दिली ती तेव्हा तो विषय दलितांपुरता होता. पण त्याच्यातला आता दुसरा आज अर्थ काढायचा म्हणल्याच्या नंतर सार्वजनिक ठिकाणचं जे जलव्यवस्थापन आहे ते कसं कोसळलेलं आहे. मी ज्या संभाजीनगरमध्ये बसून हा व्हिडिओ करतो आहे त्या ठिकाणी पाण्याची अतिशय गंभीर अशी समस्या, 8-8 दिवस नळाला पाणी येत नाही. आणि वारंवार त्याच्यावरती बोलून झालं, प्रयोग करून झाले, वेगवेगळ्या योजना झाल्या, अजूनही सगळं चालू आहे. अजूनही जाऊन राजकीय नेत्यांना म्हणलं तर ते ताबडतोब होणार असंच सांगतात. प्रत्यक्षामध्ये अगदी आजही माझ्या घरात पाणी आलेलं नाही. दुसरा एक संदर्भ मी तुम्हाला देतो. जसं 20 मार्च 1927 हा संदर्भ आहे. दुसरं हे वर्ष अहिल्याबाईंच्या 301व जयंती वर्ष आहे. अहिल्याबाईंची 300वी जयंती वर्ष साजरं करत असताना जो मुद्दा समोर येतो आहे महत्वाचा, जे प्राचीन जलस्रोत, ज्या सगळ्या बारवा त्यांचं पुनर्निर्माण, जुन्या असलेल्या नवीन निर्माण करणे, मंदिरांचा जीर्णोद्धार आणि मंदिरांच्या ठिकाणी ती बारव असली पाहिजे असा जो सगळा आग्रह होता. आणि ज्या बारवा जुन्या होत्या, खराब झालेल्या होत्या किंवा ज्या प्रदेशातून अहिल्याबाई आलेल्या होत्या त्या प्रदेशामधल्या ज्या जुन्या अप्रतिम अशा सगळ्या बारवा आणि पाणी व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, म्हणजे ज्या छत्रपती संभाजीनगरमधलं जलव्यवस्थापनाचं मॉडेल तर जागतिक पातळीवरती गाजलेलं आहे. न रे अंबरी, मलिक अंबर यांनी जी जलव्यवस्थापनाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था सगळ्यांसाठी, फक्त राजे रजवाडे सरदार यांच्यासाठी नाही, राजमहालासाठी नाही, म्हणजे एका अर्थाने तेव्हाचा तो समाजवादी आजच्या भाषेत सांगायचं ती निर्माण केलेली होती. म्हणजे मलिक अंबरचा संदर्भ आहे, अहिल्याबाईंचा संदर्भ आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ आहे. आणि तिन्ही संदर्भ पुन्हा पाण्याशी निगडीत आहे. तिन्ही संदर्भ पुन्हा पाणी, आणि तेही जनसामान्यांसाठी. बाबासाहेबांनी तर दलितांसाठीचा मुद्दा उपस्थित केला होता. अहिल्याबाईंनी धार्मिक स्थळं, तेव्हाच्या मध्ययुगीन संकल्पना जी धर्माच्या बाबतीमध्ये होती त्याचा वापर करून घेऊन पाणी जलव्यवस्थापन आपण चांगलं करूयात. आणि मलिक अंबरनी सर्वसामान्य लोकांपर्यंत भाजलेल्या खापरी नळातून पाणी पोहोचवलं. ज्या नरे अंबरीचे अवशेष आजही शहरातल्या भागात कितीतरी ठिकाणी शाबूत आहेत. हे सगळे तिन्ही प्रयोग महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्राने अख्ख्या त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये अख्ख्या भारतामध्ये या जलव्यवस्थापनाला दिशा दिलेली. आणि आज काय परिस्थिती आहे, मोठी मोठी धरणं आम्ही जेव्हा बांधून ठेवल्याच्या नंतर तिथून ते पाणी उचलून शुद्धीकरण ह्याच्या ठिकाणी, जिथं शुद्धीकरण होतं पाण्याचं, जलशुद्धीकरण केंद्र, त्या ठिकाणी ते आणायचं. तिथं ते शुद्ध केलेलं पाणी बंद पाईपद्वारे वेगवेगळ्या टाक्यांमधून शहरामध्ये ते पोहोचवायचं आणि तिथून नळाद्वारे घरापर्यंत पोहोचणं. हे सगळं इतक्या वर्षापासून केल्याच्या नंतर सुद्धा आज आम्हाला रोज पाणी का देता येत नाही. ग्रामीण भागाला प्रत्येक घरामध्ये नळ आम्ही पोहोचवूत हे जे आश्वासन आपण दिल्या गेलेले, नळ तर पोहोचला, बऱ्याच ठिकाणी नळ पोहोचला, पण पाणी कुठे आहे. महाडच्या चवदार तळ्याचं आज जर त्याचं 100वी आपण शताब्दी त्याची साजरी करतो आहोत त्या आंदोलनाची, आता दुसरं आंदोलन करायची वेळ आलेली. घराघरापर्यंत नळ पोहोचल्या, त्या नळामध्ये पाणी कधी येणार. ग्रामीण भागात तर अजून वाईट अवस्था. ज्या ठिकाणी नळच पोहोचलेले नाहीये त्या ठिकाणी त्यांना सार्वजनिक ठिकाणाहून पाणी वाहून आणणे आपल्या घरापर्यंत, हा जो त्रास होतो या सगळ्या गोष्टीसाठी. जसं एका फार मोठ्या प्रमाणामध्ये दळण हे घरी करावं लागायचं आणि त्या घरच्या स्त्रीला अतोनात कष्ट त्याच्या पोटी सहन करावं लागायचे. त्या जात्यावरच्या ओव्यांचं आम्ही कौतुक करतो साहित्यिक क्षेत्रामध्ये, ते ठीक आहे, पण पिठामागच्या कष्टाची काय चव सांगू तुला, तसं येते. त्याच्या मागचे जे कष्ट होते त्या सगळ्या ह्याच्यातले, त्या जात्या ओढण्याच्या मागचे, ते नाही आम्ही सांगत, त्याच्याबद्दल आम्ही नाही बोलत. आज पाण्याची जी समस्या, छोटे गाव असोत, मध्यम शहर असोत किंवा महानगर असो, सगळ्याच ठिकाणी पाण्याची जी समस्या बहुतांश ठिकाणी उपलब्ध तयार झालेली आहे.
ह्याच्या बाबतीमध्ये आम्हाला गांभीर्य कधी येणार हा मुद्दा आहे. ह्याच्यातला एक भाग जो आहे शासकीय पातळीवरचा, त्याच्यासाठी तर आम्ही नेहमी चळवळीमध्ये संघर्ष करतो. सरकार समस्या क्या सुलझा आहे, सरकार खुद समस्या आहे असं म्हणतो, तो एक भाग आहे. दुसरा घटक आहे राजकीय नेते. राजकीय नेत्यांची सगळ्यात मोठी त्यांच्या बाबतीतली अडचण अशी आहे की लोक जैसा ओक धरिता धरवेना असा प्रकार येतो. एखाद्या गोष्टीचं गांभीर्य लोकांनाच नसेल तर राजकीय नेत्यांना काही पडलेलं नसतं त्याचं. अगदी एक तुम्हाला मी ताजं उदाहरण सांगतो, अतिशय दाहक असलेलं कृषी आंदोलन, अतिशय चांगले कृषी कायदे मोदी सरकारकडून आणले गेले. शेतकऱ्यांनी रस्त्यावरती आंदोलन करून आक्रस्ताळपणा करून ज्यांचे घुटण्यामध्ये मेंदू आहेत, MSP की लिगल गॅरंटीवाले, हे सगळे टिकेत वगैरे होते ना, ते अर्धवट मेंदूवाले, त्या सगळ्यांनी ते हाणून पाडले. ठीक आहे, सरकारने ते वापस घेतले. आणि मी अतिशय त्वेषानं चिरडून भाजपच्या एका कार्यकर्त्याला बोलत असताना तो मला शांतपणे म्हणला, पण त्याच्यानंतर लोकांनी उत्तर प्रदेशमध्ये आम्हालाच निवडून दिलं ना. मला एकदम असा धक्का बसून लक्षात आलं की राजकीय नेते हे, जर समजा तुम्ही कृषी कायदे मागं का घेता आहात म्हणून जर फार मोठ्या प्रमाणात उलटं आंदोलन उभं राहिलं असतं तर त्यांनी नसते घेतले वापस. जसं मागं घ्या म्हणून ज्या पद्धतीनं आंदोलन उभं राहिलं होतं, तसं उलटं मागं घेऊ नका असं म्हणून जर आंदोलन उभं केलं असतं आम्ही त्याचे समर्थक असणाऱ्यांनी, तर नसते घेतले त्यांनी. त्याच पद्धतीनं आज पाण्यासाठी लोकांमधून ज्या पद्धतीचा रेटा व्हायला पाहिजे तो होत नाही ना, ही एक अडचण आहे. अगदी माझ्या बाजूचंच उदाहरण टाकतो. जिथं माझं कार्यालय आहे समर्थनगर या छत्रपती संभाजीनगर भागात, तिथल्या बारवीची साफसफाई वगैरे सगळं झालं. आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो आणि अचानक कोणीतरी तिथे येऊन, मी नावती घेत नाही, बाकीच्या गोष्टीच्या मध्ये विवाद नको म्हणून, आणि ही जागा आमची आहे, परंपरेनं आमच्या तिथं आश्रयात म्हणून तिथं फेन्सिंग लावलं, पत्र ठोकलं, कुलूप लावून निघून गेलं. निवडणुकीचा काळ होता त्याच्यामुळं कोणी तातडीनं काही कारवाई केली नाही. आणि झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही महापौरांना कल्पना दिली, बाकीच्यांना बोललो, त्यांनी ताबडतोब त्याची दखल घेतली आणि 2 दिवसापूर्वी ते सगळं अतिक्रमण JCBने उखडून टाकलं. आता ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमची जबाबदारी. आता पुढे जेव्हा केव्हा त्या बारवेवरती कोणी कुठल्या पद्धतीनं अतिक्रमण करेल किंवा त्या ठिकाणी कचरा आणून टाकेल तर ते पाहायची आमची पण जबाबदारी आहे ना. आज बाबासाहेबांच्या ह्या महाडच्या चवदार तळ्याची शताब्दी आंदोलनाची साजरी होत असताना म्हणून म्हणले की तिघांची आठवण आपल्याला करायची आहे. बाबासाहेबांची आहे, अहिल्याबाईंची आहे आणि मलिक अंबरची आहे. या तिघांचं स्मरण करून जलव्यवस्थापनाच्यासाठी हे जे प्राचीन सगळे जलस्रोत आहेत, ह्या ज्या सगळ्या प्राचीन जलव्यवस्थापन जी अप्रतिम अशी व्यवस्था आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली, त्या सगळ्याला आपण जतन करूयात. तीच खऱ्या अर्थाने मलिक अंबरला, अहिल्याबाईंना आणि बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरेल. इथेच थांबूयात. धन्यवाद.